सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स कसं आहे की कॉलेज सुरू झालं, नवलाईचे 9 दिवस झाले. काय पुढच्या काही दिवसामध्ये मी तुमची एक्झाम घेणार आहे. आपण बाहेरच कुठेतरी कट्टा टाकून ग्रुप स्टडी करायची का? ए हो, आयडिया छान आहे, पण रात्री एकत्र कुठे भेटणार? लायब्ररी? ए हा, मी तुम्हाला परमिशन देते, ते पण तू रिस्पॉन्सिबिलिटी घेतेस म्हणून. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. काय रे बा, कुठे निघालास? तू इथे काय करतोय? ग्रुप स्टडी. आपला पर्सनल फ्रेंड पब्लिक कोणी गेला? दाखव. हे अक्षर ओळखीचं वाटते मला. म्हणजे ते अरे येत आहे की अक्षर चिंचक्री आहे काय? म्हणजे किरण तू ही नोटीस बोर्डावर लावलीस? काय करणार? अरे मला लहानपणापासूनच सवय आहे सोशल वर्क करायची. एक मिनिट, मॅमनी फक्त आम्हाला 7 जणांना परमिशन दिली होती. हो 8 हो, पण फीज आम्ही सगळ्यांनीच भरली आहे. काय रे? करेक्ट आहे. कळलं काय धवल? त्याच्या फीज बाहेर गाडी नाही सगळीकडनं तुझ्या. अच्छा ओके आता आलाच आहे तर करा तुम्ही अभ्यास, काही हरकत नाही. फक्त ना जरा शांतपणे करा, म्हणजे ही लायब्ररी आणि आम्ही सगळेच इकडे अभ्यास करायला आलोय, तो गोंधळ नाही घालायचा. म्हणजे आम्ही गोंधळ कधी घालतच नाही, कळलं काय? ए सच्चा ए बाळा, चला रे तुम्ही सगळे. सायली उगाच दिली याला परमिशन. तेच ना, आणि स्वतः एवढं घातल्यावर काय म्हणतो की मी नाही घालत गोंधळ. बरं त्याचं सोडा, आपण अभ्यास करायला आलोय की नाही, मग अभ्यास करू. राईट. Persuasive communication to inform and motivate consumer to buy product. Advertising. सॉरी. रेणुका, मला सांग, गझल आणि कविता यात काय फरक आहे? गझल आणि कविता यात 2 महत्त्वाचे मूलभूत फरक असतात. पहिला फरक, गझल या प्रकारात अनेक कवितांची एकाच फॉर्ममध्ये किंवा आकृतिबंधात बांधणी व मांडणी केलेली असते. परत सांगूया. पहिला फरक, गझलमध्ये अनेक केलं आम्ही? सॉरी तुला नाही, मी धवलला हाक मारत होती. सॉरी. धवल
सायली तू मला हाक मारली एवढ्या प्रेमाने? नाही रात्री कबरीतनं भूत बाहेर येतात तसा रात्री तुझ्यातला देव माणूस बाहेर येतो की काय? धवल म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी दिवसभर काय तुझ्या बरोबर भूतासारखी वागते? नाही मग अगदी भूतासारखी नाही पण भूतबाधा झाल्यासारखी तरी नक्की वागते. बोल बोल काय? माझं सोड, पण तुला ज्या भूताची बाधा झाली आहे त्यातून जरा बाहेर निघायचं बघा ना. म्हणजे सॉरी पण रुचिरा का आवडलं ना आपलं चॉईस? बघ बघ पिवळ्या प्रकाशात पण तिचे गाल गुलाबीत दिसतात. अगं हा म्हणजे चॉईस तसा चांगला आहे, पण धवल तू आजीला प्रॉमिस केलंयस की नाही? म्हणजे परीक्षेचा तुकडा पाडणार, एकदम भारी अभ्यास करणार है ना? मग तुझ्या नोट्स वाच ना. वाचणार वाचणार आत्ताच मी तिचे सगळे डाऊट्स क्लिअर करून आलोय. पक्का? बघच ग तू तर फक्त मैं और मेरी वही अक्सर ये बातें करते. धवल हं? इकडे ये ना जरा. धवल हा मी सांगितलेलं लक्षात आहे ना? हा हा धवल हा ये ना, ग्रॉस प्रॉफिट चुकतो. इकडे ये ना जरा. पण तू आता म्हणाला होतास तिचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले, तू खोटं का बोललास? ते जरा अकाउंटचं असतं ग. पण तू तुझ्या नोट्स कधी वाचणार? वाचतो ग. हे बघ आता तिचं ग्रॉस प्रॉफिट काढलं नाही ना तर मला खूप लॉस होईल. ना थांब मी आलोच. धवल तू तिचं ग्रॉस प्रॉफिट काढून देतो. आपल्या अकाउंट मधले 3 गोल्डन रूल्स आहेत की नाही? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, आणि थर्ड डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. करेक्ट. हा अरे धवल बाळ, अरे तुझ्याकडे त्या परेरा सरांच्या फिल्म अप्रिसिएशनच्या नोट्स आहेत का? असल्या ना तरी त्या तुला देण्यासाठी नाही. कळलं का रे किरण बाळ? हो, त्यापेक्षा थेट नाहीच आहे तसं सांग ना रे मला. तुला काय माहिती रे माझ्याकडे आहेत का नाहीत ते? ओ सॉरी सॉरी सॉरी. अरे तेव्हा तू नव्हताच नाही का वर्गात? हा मिस्टर फ्रॉड बनून फिरत होतास शहरात. काय काय? हा मिस्टर फ्रॉड? तुला माहित नाही? अरे धवल काय रे, तू रुचिराला सांगितलं नाहीस? किरण अरे एक मिनिट हे बघ मी सांगतो. तिसरं कोणीतरी येऊन सांगण्यापेक्षा मी सांगितलेलं बरं नाही का? अगं अशी आपल्या कॉलेजमध्ये न्यूज होती, हे एका माणसाला फसवलं म्हणून अशी न्यूज होती आपल्या कॉलेजात. किरण अरे अरे धवल हे बघ मला सविस्तर सांगू दे. हे बघ 5-50 रुपयाची बाब असती ना रुचिरा तर ठीक होतं, पण ह्यांनी चक्क 50,000 रुपयाला फसवला एका माणसाला. असं लोक म्हणतात असं. हा नाही हे बघ रुचिरा कोण लोक? अगं लोक म्हणजे यु नो पीपल से इट आउट लाऊड. माझा नाही विश्वास बसत आहे यावर. अगं माझाही विश्वास बसत नव्हता यावर, पण नंतर मी लोकांना बोलताना ऐकलं, स्वतःच्या कानांनी लोकांना बोलताना ऐकलं. हो, मग तू स्वतःच्या कानांचं ऑपरेशन करून घे, कळलं? मी ओळखते धवलला. तो कोणालाही फसवणाऱ्यातला मुलगा नाही. हे बघ रुचिरा, मी तुला प्लीज. नॉनसेन्स कळेल लिहिलं पण नंतर. थँक्यू. थँक्स काय त्यात? जो मुलगा रस्त्यात पडलेली सोन्याची चेन ज्याची त्याला परत करू शकतो, तो कोणाला कशाला फसवेल? हो ना? 3 गोल्डन रूल्स ऑफ कॉमर्स. हा, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. करेक्ट. नीरू हे सांग ना, म्हणजे मला एक कळत नाही नक्की कसं. बघू. हे कुठे लिहिलंय यामध्ये? अरे ते पुस्तकात नाही, माझ्या नशिबातच आहे. म्हणजे ती
ही अशी का बघते पण तुझ्याकडे? अरे बघते तर बघते, नुसतीच बघते. जे काय मनात येते बोलून होत पण नाही मोकळी. हे सम्राट, हा ती मुकी तर नसेल? अरे आता म्हणजे तिला बोलताना बघितलं तर नाही ना मी कधी, पण असं कन्फर्म सांगता पण येत नाही ना. हे आयडिया काय? सर्जिकल स्ट्राईक. हा पण करणार कोण? बरं बरं चल. परी परी दोनच मिनिटं. हा काय परी एक काम करशील? काय तिथे ती ब्लॅक टॉप मध्ये मुलगी बसली ना बघ तिथे लेफ्टला, तिला तू चिमटा काढू शकतेस का? कशाला? सहज गंमत. नीरव, तुझं तुझं डोकं फिरलंय का? आपण इथे अभ्यास करायला आलोय, अभ्यास, आणि तुला इथे गंमत करायचं सुचतंय? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती हा नीरव. हे सम्राट, बोललो होतो ना तुला. अरे नाही जमणार परीला, हारलास तर. एक मिनिट, काय काय मला काय नाही जमणार? हेच चिमटा काढायला. एक मिनिट, मला चिमटा काढायला जमणार नाही असं नाहीये, मला ते करायचं नाही. बरोबर सोड. घाबरली असेल ती, आपण नको तिला सांग. एक मिनिट. परी प्रतापराव देशमुख कोणाला घाबरत नाही, कळलं ना? काय काय सम्राट, तुला काय वाटतं करू शकणार आहे काही? मला काय वाटतं माहिती? तुम्ही अभ्यास करत बसा. गुड स्टडीज, मला वेळ नाही. चॅलेंज चॅलेंज चॅलेंज. आता बघाच तो. पगली कहीं की। टुकुर टुकुर का देख रही हो हमारी तरफ? ओ सब्जी सब्जी हमारे से गलती हो गई, मारो प्रणाम। हाँ? सम्राट बबुआ, ये तो मुखवा नहीं है, ये तो बोल सकत है। सम्राट, तू काय मुखवा हुई गवा, बोल ना। अरे नीरू, ही बोलत नव्हती तेच बरं होतं रे। अरे तुझा अभ्यास झालाय ना ऑलमोस्ट, मग आता काय करायचं आपण? चल ना जाऊया हॉस्टेलवर झोपायला, खूप झोप आली आहे। ही झोपायची वेळ आहे का सचा? मग ही झोपायची नाही, झोप उडवायची वेळ आहे। म्हणजे कम ऑन, फॉलो मी। वेड़ा है का? मी बोलतो किरण,
किरण ए हॅलो काय तुझ्याशी बोलतोय मी. ही आहे ना लायब्ररी. अरे पण मी कुठे म्हणलो हा डान्स फ्लोर आहे म्हणून. ए चक्रदेव, आम्ही सगळे ना इकडे अभ्यास करायला आलोय हा, आणि या सगळ्यामुळे ना आम्हाला डिस्टर्ब होतंय. अरे पण ही मोठ्याने बोलतीये त्याच्यामुळे मी डिस्टर्ब होतो त्याचं काय. तू हे बघ ती पाठांतर करते आणि तिचं तसंच पाठांतर होतं. ओके मी पण नाचतोय आणि नाचता नाचताच माझंही पाठांतर होतं. ओके अति होतंय एकदम. Give me the phone. सर आतापर्यंतचा माझा तिसरा फोन आहे सर. Give me the phone. सॉरी सर. Give me the phone. Good. काय चाललंय तुमचं आत्ता इकडे यावेळी लायब्ररीत? सर आम्ही सगळे मिळून अभ्यास करत होतो इकडे आणि अभ्यास? नाही मी बघितलं ना मी तुमचा काय आणि कसा अभ्यास चाललाय तो. नाही सर नाही, आम्ही खरंच सिरियसली अभ्यास करतोय सर इथे. ब्लास्टर हात कसा आहे तुझा? बरा आहे सर. तू पण आहेस का इकडे? गुड. काय करणार सर आता, एकच तर रात्र आहे, दुसरा काय ऑप्शन पण नाही सर. नाही ऑप्शन चांगलं आहे, पण कसं आहे बायको किती सुंदर मिळाली तरी तिच्याशी वागणूकही चांगली ठेवायला लागते. तुमचं आत्ताचं वागणं पाहता रात्री तुम्हाला लायब्ररी वापरायला मी बंदी घातली हा माझा निर्णय योग्यच होता. उद्यापासून परीक्षा आहे तुमची. 4 दिवस सूट देतो. त्याच्यानंतर ज्यांनी तुम्हाला परमिशन दिली आणि ज्यांनी त्यांच्याकडे मागितली त्या सगळ्यांचा मी छान अभ्यास घेणार आहे. ऑल द बेस्ट. सर प्लीज सर. शट अप यू हुलिगन. सर माझा फोन. बरं झालं गेला. आमच्या अभ्यासाची तू किल्लारी केलीस, असंच पाहिजे तुला. मला पण वडे मला पण पाहिजे. मला पण काय असं काय करतोय? आपण सगळ्यांसाठीच आणलेत ना. हा मला पण म्हणजे मला पण आत्ताच खायचे. मग काय आम्ही तुझ्या तोंडाकडे बघत बसायचं खाताना? आता सगळ्यांचं ठरलंय ना एकत्र खायचं, मग एकत्रच खाऊया ना. ऍक्च्युली मला पण भूक लागली आहे, आत्ताच खाऊया ना. बरोबर आहे. आता मी नाही म्हणते म्हणजे हिने हो म्हटलंच पाहिजे. बरं बाबा ठीक आहे, नंतर खाऊया. हॅपी? नको खाऊन घेऊ आत्ताच. हा नाही तर नंतर हिला चक्कर वगैरे आली तर माझ्यावरच नाव यायचं. बरं आता विषय काढलाच आहे तर सगळ्यांनीच खाऊया. येस. धवल वडा खाणार? बस काय भाई. बस काय तू वडे खाल्लेस तर मी आणलेलं सँडविच कोण खाणार? नाही नको, मला आता भूक नाहीये एवढी. तुला भूक नाहीये? मग आधी सांगायचं ना, मी काढलं नसतं. हे बघ मी काढलेत सगळे सँडविच. हो ऐक तेवढी आहे.
वा, काय मस्त ताव मारलाय आपण. एवढं सगळं खाऊन झाल्यानंतर जर मी झोपले नाही ना तर पापच लागेल. कोणाला? मला. अजून कोणाला? काही विचारतो. रेणुका, मला ना एक्झॅक्टली 30 मिनिटांनी उठ. हो चालेल. सम्राट, बॅड हॅबिट. सम्राट, अभ्यास करतोय. सम्राट, हा काय? मी थोडा वेळ झोपू का रे? तुम्हाला उठवशील 15 मिनिटांनी? झोपते. बरोबर, झोप झोप झोप. नीरू, मी काय म्हणतो? बोला सम्राटराव, किती वेळात उठवू? तुला कसं काय कळलं? ते 5 मिनिटात उठव ना. बस 5 मिनिटं बस. हा मग इथे जास्त वेळ झोपलो तर तिकडे कमी पडतील की मार्क. झोपा. माझ्या बॅगेत काय काम आहे तुझं? सरप्राईज आहे. काय ग, तुला पण झोप येते का? झोप नाही अगदीच, पण ते बसून बसून अशी पाठ दुखायला लागली. मनवा, मी पण एक 10-15 मिनिटं पडू? ठीक आहे. मला उठवशील ना नक्की? हो. थँक्यू. बरी उठ उठ, चल परीक्षेला जायचंय. उठा लवकर, आवरा. हो नाही, उठ लवकर, उशीर झालाय. मनवा उठ उठ उठ, परीक्षेला जायचंय. रेणुका, चला उठा उठा, आवरा पटापट. चला. हे सम्राट, उठ पटकन, चल आवर. नीरव उठा, चला. धवल उठ. 5 मिनिटात उठवणार होतंस मला. चला उठा उठा, परीक्षेला जायचंय. आवरा आणि पटापटा, टाइमपास करू नका. एक्झाम टाइम मनवा, आपल्याला आवरून पटकन परीक्षेला जायचंय. चला लवकर. झालं का तुमचं? चला चला. अगे परी, आम्ही ते पसार व्हायला बघतोय आणि तू काय ते पसारा करत बसलीये. पसार नाही करत आहे, माझा आय कार्ड सापडत नाहीये, ते शोधतीये. परी नीट बघ ना, असेल तिकडेच. ओके. आणि लायब्ररीच्या बाहेर पडायला कशाला लागते आय कार्ड? सम्राट, लायब्ररीतून बाहेर जाताना नाही, पण परीक्षेला बसायला तर लागेल ना मला आय कार्ड. ते सापडतच नाहीये. कुठे गेलं? हरवलंय बहुतेक. हरवलं? मग आता तू कशी काय देणार परीक्षा?